नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच माझे फक्त व्हिडिओ अपलोडेड असतात. बघा, माझं अजून एक चॅनल आहे. त्या चॅनलवर मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड माझे कन्सेप्ट असतात. त्या चॅनलचं नाव आहे पहा सर्स इंग्लिश अकॅडमी. ह्या चॅनलवर फक्त माझे स्पीकिंगच्या रिलेटेड माझे व्हिडिओ असतात. बघा, एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट, जसे की वाक्यरचना असतील तर वाक्यरचनाच, जर एखादी इंग्रजीची रचना असेल, नवीन वाक्यरचना कशा बनवायच्या वेगवेगळ्या, त्या रचनेचीच फक्त माहिती असेल. आणि शब्दार्थ म्हणले तर जसे की बघा, रस्ता, कच्चा रस्ता, नंतर शॉर्टकट म्हणजे जवळचा रस्ता, म्हणजे त्या रस्त्याच्या रिलेटेडच तुम्हाला शब्द त्याच्यामध्ये सांगितले जाईल आणि त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ. बघा, जसं तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं या इंग्लिश स्पीकिंगच्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा. आता हे काही क्वेश्चन बोर्डात विचारलेले आहेत. 2 क्वेश्चन घेतलेत. बघा, पहिलं वाक्य आहे तुमचं, नो सूनर डज रोहित शर्मा एंटर द ग्राउंड दॅन ही गेट्स अ वॉर्म वेलकम. आता ह्यांनी काय सांगितलंय की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन ऑप्शन्स शोईंग द करेक्ट यूज ऑफ ॲज सून ॲज अँड रिराईट. म्हणजेच तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचंय की ॲज सून ॲजचा वापर करायचाय. आता ॲज सून ॲजचा नियम काय आहे की तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय, बघा मी नियम पण लिहून आणले. काही क्षणाचे अंतर असलेल्या पण एका पाठोपाठ घडणाऱ्या घटना ॲज सून ॲज वापरून तुम्ही सांगू शकता. या रचनेतील वाक्य वर्तमान, भूत आणि भविष्य असे तिन्ही काळामध्ये येऊ शकतील, म्हणजे तिन्ही काळात येतात. ॲज सून ॲजचा वापर करताना या नियमांचा आधार घ्यावा. म्हणजेच वाक्यातील नो सूनर ऐवजी ॲज सून ॲज वापरा. आता हे ॲज सून ॲज तुम्हाला वापरायचं, ठीक आहे, आपण हे क्लिअर झालं. ॲज सून ॲज तुम्हाला वापरायचं सुरुवातीला. काय हे ॲज सून ॲज तुम्हाला काढायचंय, सॉरी, हे नो सूनर काढून त्याऐवजी तुम्हाला काय करायचं, ॲज सून ॲज वापरायचंय. ओके, आता ह्या वाक्यामध्ये काय नो सूनर आले आणि लगेच दुसरी म्हणजे वाक्यरचना आली. पण नो सूनर नसेल तर मग कसं, तर मग तिथं काय करायचं, तुम्हाला वाक्यामध्ये जी पहिली घटना घडलीये त्या वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय, ॲज सून ॲज वापरायचंय. पण आता इथं तसं काही नाहीये. इथं काय की डायरेक्टली नो सूनर दिले, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, नो सूनर ऐवजी ॲज सून ॲज. जर नो सूनर नसेल वाक्यात तर. ओके, आता ह्या वरच्या वाक्याचा काळ कोणता आहे, डज आले आहे की नाही, इथं गेट्स आले, म्हणजे हे वाक्य आहे तुमचं काय, सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं, म्हणजे साधा वर्तमान काळ. आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय असतं, बघा मी प्रत्येक लेक्चर मध्ये सांगतो की सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स ह्या 2 काळांची कन्सेप्ट सगळे क्लिअर करून ठेवा. कारण की ह्याच्यामध्ये डज आले, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणलं की डू आणि डज येतं, आणि सिंपल पास्ट टेन्स म्हणलं की डीड येतं. काय लक्षात, हे क्लिअर करून घ्या. डू, डज आणि सिंपल पास्ट टेन्स म्हणलं की डीड येतं. आता ह्याच्यात काय करायचं तुम्हाला, बघा पहिला नियम काय की वाक्यातील नो सूनर ऐवजी ॲज सून ॲज वापरलं. ठीक आहे, वापरलं. म्हणजेच प्रथम क्रिया दर्शवणाऱ्या वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरायचे. आता प्रथम क्रिया कुठं घडलेली, नो सूनर ज्या वाक्यात आले त्याच्यामध्ये. जर नो सूनर नसेल आणि सांगितलं असेल की ॲज सून ॲज वापरायचे, मग तिथं तुम्हाला हा दुसरा नियम तुम्हाला सुटेबल आहे. कुठला, की प्रथम क्रिया दर्शवणाऱ्या वाक्याच्या सुरुवातीला काय करायचं तुम्हाला, ॲज सून ॲज. नंतर पहा 3 नंबरचा, वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद कर्त्याला जोडावे. बघा, वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद कर्त्याला जोडावे. आता ह्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद काय आहे, डज आहे, है की नाही. आता ह्याच्यात काय, रोहित शर्मा, मग इथं घ्या सुरुवातीला करता रोहित शर्मा. नंतर काय, कुठला काळ आहे हा, सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजेच एंटर. आता तुम्हाला काळानुसार काय करायचे, बदल करायचे. काय, काळानुसार बदल तुम्हाला करायचे. आता कसे बदल करायचे ते बघ. आता सिंपल प्रेझेंट टेन्स मी म्हणलं तर काय, डू डज म्हणलं कशाला, ज्यावेळेस तुम्हाला वर्बल क्वेश्चन किंवा निगेटिव्ह
किंवा असा ग्रॅमॅटिकल प्रोग्राम असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं असतं, डू डज. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय, सब्जेक्ट V1 त्याला एस किंवा ES प्लस ऑब्जेक्ट. आता हा करता आहे सब्जेक्ट, नंतर वर्बला एस किंवा ES. आता एंटर, ह्याला काय तुम्हाला एस वापरायचं आहे. म्हणजे ॲज सून ॲज रोहित शर्मा एंटर्स द ग्राउंड. आता पुढचा नियम पहा काय, जर वाक्यामध्ये डू डज डीड असेल तर संपूर्ण काढून बघा, डू डज काढायचं, त्यानुसार म्हणजे वाक्याच्या काळानुसार क्रियापदामध्ये बदल करावा. म्हणजे आता इथं काय डज म्हणजे इथं क्रियापद काय, इथं फर्स्ट फॉर्म आणि त्याला एस किंवा ES वापरले. त्याच्यानंतर दोन वाक्यांच्या मध्ये लिहून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. पहिला आहे व्हेन, दॅन, सून, इमिजिएटली, आफ्टर, ॲट द सेम टाइम, ऑलमोस्ट, ॲट दॅट टाइम यासारखे कालदर्शक शब्द काढून त्याऐवजी स्वल्पविराम द्यावा. आता ह्याच्यामध्ये बघा दॅन आलं, ह्याच्या हे काढून स्वल्पविराम, नंतर बाकीचा आहे वाक्य असंच्या असंच, ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही करायचे. ओके क्लिअर. जे आहे ते पहिल्या वाक्यामध्ये म्हणजे जिथं तुमची पहिली क्रिया घडली त्या वाक्यामध्येच तुम्हाला चेंजेस करायचे. कधी, ॲज सून ॲज वापरताना. क्लिअर, काय अवघड नाहीये, खूप सोपं आहे. हे लिहून घ्यायचे नियम मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे. ओके. आता ह्याच्यानंतरचं वाक्य आहे बघा काय, की स्वराली सेड स्वराली सेड टू हर मदर, डिड यू लाईक माय स्केच. आता ह्यांनी काय करायला सांगितले बघा, त्यांनी सांगितले चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन्स शोईंग इनडायरेक्ट स्पीच फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आता तुम्हाला याचं काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच करायचंय. आता हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा वाक्याचा म्हणजे तुम्हाला कुठल्या वाक्यामध्ये चेंजेस करायचे, कसं करायचे हे तुम्हाला आधी ओळखता आलं पाहिजे. माझा तो वाक्याचा प्रकार कोणता आहे हे तुम्ही कशावरनं ठरवणार, जे तुम्हाला वाक्य युनायटेड कॉमन मध्ये दिलेलं आहे हे वालं, त्याच्यावरनं ठरवायचं की हे कुठल्या वाक्याचा प्रकार आहे. बघा वाक्याचे 4 प्रकार आहेत, थोडक्यात सांगतो. पहिला आहे तुमचा असर्टिव्ह सेंटेन्स, दुसरा आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, तिसरा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि चौथा आहे काय एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ह्याचे 2 आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, ह्याचं वर्बल आणि WH. ओके आलं लक्षात. आता डीड यू लाईक माय स्केच, आता याची सुरुवात कशाने झाली, टू बीच्या रूपाने. कुठला काळ आहे, सिंपल पास्ट टेन्स. बघा आताच मी थोडापूर्वी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स या दोन्ही काळांचे ऍक्टिव्ह पॅसिव्ह मधले सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे. आता बघा डीड यू लाईक म्हणजे टू बीच्या रूपाने सुरुवात झाली आहे की नाही, म्हणून हे काय आहे तुमचं इंट्रागेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय वर्बल क्वेश्चन आहे. काय म्हणजेच त्याला तुम्ही येस नो टाईप क्वेश्चन पण म्हणू शकता. ओके. आता डीड यू लाईक माय स्केच हे क्लिअर झालं, वाक्याचा प्रकार कसा ओळखायचा क्लिअर. आता ह्याच्या नंतर काय की तुम्हाला याचं इनडायरेक्ट स्पीच करायचंय. बघा तुम्हाला आधी वाक्यांचे प्रकार हे तुमचे क्लिअर असले पाहिजे, तरच तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच हे सोडवता येईल, अन्यथा नाही. बघा आता याचे नियम पाहू, मग वाक्यरचना सोडवू आपण. सोपं आहे, काही अवघड नाहीये. याचे नियम थोडेसे तुम्हाला पाठ करावे लागतील आणि वाक्यरचना त्यानुसार सोडावे लागतील, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता बघा पहिला नियम काय आहे, बोलणारी व्यक्ती लिहून घ्या तुम्ही. मी असं एक आकडा बोलणारी व्यक्ती. 2 नंबरला काय आहे, सेट टू च्या ऐवजी तुम्हाला काय घ्यायचंय आस्क्ड. 3 नंबरला काय ऐकणारी व्यक्ती. असेल तर लिहा, नसेल तर सोडून द्या. 4 नंबरला बघा, हे खूप महत्वाचं आहे. जर वाक्यात WH असेल तर
WH घ्या कनेक्टिव्हिटी म्हणून, दोन वाक्याला जोडण्यासाठी WH घ्या, जे असेल ते, व्हॉट असेल, वेअर असेल, काही असेल. जर WH नसेल तर इफ घ्या. 5 नंबरला काय बघा, करता. नंतर 6 नंबरला टू बीचं रूप किंवा क्रियापद. नंतर राहिलेला भाग तोही बदल करणे. ओके, बदल करणे. आता चला ह्याच्यानुसार आपण ही वाक्यरचना सोडवूया. बोलणारी व्यक्ती आय, लिहा. स्वर आली. सेट टू काढायचं, त्याऐवजी आस्क्ड घ्या. आस्क्ड. नंतर काय, ऐकणारी व्यक्ती आहे का, हो आहे, लिहा. नसेल तर सोडून द्या. आता वाक्याचा प्रकार मी तुम्हाला सांगितलंय कसं शोधायचं. ओके, त्यासाठी तुम्हाला वाक्यांच्या प्रकारांची माहिती, पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला इथं ह्या चॅनलवर भेटून जाईल. सेपरेट कन्सेप्ट आहेत. एका लेक्चरमध्ये ऍसर्टिव्ह म्हणजे ऍसर्टिव्हचीच माहिती दिलेली आहे, दुसऱ्या लेक्चरमध्ये फक्त इंट्रागेटिव्ह म्हणजे इंट्रागेटिव्हचीच पूर्ण माहिती दिलेली आहे. सगळ्यांचा एकत्रित भाकाड पसारा असा केलेला नाहीये. तुम्हाला ते लेक्चर भेटून जाईल या चॅनलवर. थोडंसं तुम्हाला सर्च करावं लागेल. तसं नसेल तर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ची प्लेलिस्ट आहे, पाहून घ्या. ओके, सेपरेट आहे बघा. मदर. आता WH नसेल, WH असेल तर घ्या. आता याची सुरुवात WH आहे का, नाही. मग इथं काय घ्यायचं, दोन्ही वाक्याच्या मध्ये इफ. नंतर काय, करता. आता याच्यामध्ये करता काय, यू. काय, यू. आता बदल करायचे आहेत आपल्याला. आता इथे यू आले, बरोबर. आता यू म्हणलं तर हे सोराली सेड टू हर मदर, म्हणजे हर मदर म्हणजे ही कोण आहे, फिमेल आहे का मेल आहे, फिमेल आहे. तर मग काय येणार, शी. ओके. आता डीड म्हणलं तर सिंपल पास्ट टेन्सचं तुम्हाला इनडायरेक्ट करताना परफेक्ट पास्ट टेन्स करायचे. हे बदल लक्षात घ्या, त्याशिवाय तुम्हाला सोडवता येणार नाही. हॅड, लाईक्ड. लाईकचं थर्ड फॉर्म इफ शी हॅड लाईक्ड हर. आता मायचं काय होणार, हर. हे कोणासाठी वापरले, माय म्हणजे स्वराली. ती फिमेल आहे का मेल आहे, फिमेल आहे. तर मग काय येणार, हर. नंतर राहिलेलं वाक्य आहे असंच्या असंच. स्केच. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क येणार नाही, फक्त फुल स्टॉप येईल. या अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्हाला मी सोडवून दिलेलं आहे. आता ह्याच्या तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. बघा, हे नियम लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून, आणि सुरुवातीचं जे आहे ॲज सून ॲजचं त्याचेही नियम लिहून घ्या. हे तुम्हाला कसं लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्ही याच्या भरपूर वाक्यरचना सोडवणार त्यावेळेस हे नियम तुमच्या लक्षात येतील. आता पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा काय कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ, आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.